सांगितलेला आहे. भविष्यातील भविष्यातील शब्दाचे शब्दांचा निर्देश. निर्देश सांगितलेला आहे. आता मी जे म्हटलं की ग्रंथ त्रिकालबाधित आहे ना, तिन्ही काळाशी संबंधित त्याचा विचार तुम्हाला येऊ शकतो. ज्या काळात आपण त्याचं वाचन करू, ज्या काळात त्याचा उपयोग करू, ज्या काळात त्याच्या अनुसार चिकित्सा करू, त्या काळानुसार आपल्याला त्याचा अर्थ लावता येते. म्हणून जेव्हा जेव्हा ग्रंथ कधी आपण भविष्यात वाचू, ठीक आहे, एखादा पेशंट आला, त्या पेशंटला आपल्याला ट्रीटमेंट देताना काही अडचणी जातील, तर त्या पेशंटच्या नुसार तुम्हाला त्यात अर्थ सापडायला लागतील आणि त्याचा तुम्हाला प्रत्यय येईल. ते कसं आहे की ग्रंथकारांना कदाचित असं अपेक्षित असेल की काळानुसार लक्षणात बदल होईल, थोडाफार वातावरणात बदल होईल, पण बेसिक जे स्ट्रक्चर आहे आजाराचं किंवा रोगाचा हेतू चेंज होणार नाही आणि हेतूने केलेली संप्राप्ती चेंज नाही होणार आहे. ठीक आहे, कारणं काही असतील पण मधली संप्राप्ती जी आहे ती त्याच पद्धतीने घडेल आणि लक्षणं दिसायला लागतील. ज्वर तर आत्ताही आहे, कितीतरी वर्षापूर्वी होता. ज्वरातली जी लक्षणं आहेत ती सतत तीच राहतील, बरोबर आहे. राजक्षमाशी संबंधित लक्षणं तीच राहतील, म्हणजे लक्षण स्वरूपानं ते सारखेच दिसतील, हेतू स्वरूपानं बदलत जातील. मूळ हेतू काय करेल, त्यावेळेस कदाचित लोक चुकीच्या पद्धतीने एखादा आहार खात असतील, कॉम्बिनेशन करत असतील. कारण आता ग्रंथ वाचताना लक्षात येते की विरुद्ध आहाराचे उदाहरणं देत असताना त्यावेळेस त्यांनी एरंड तेलासोबत मासोळी खायला खाल्ल्यानंतर होणारे विरुद्ध आहाराचे परिणाम सांगितले, ठीक आहे, किंवा दूध आणि फळं खाल्ल्यानंतर काय परिणाम होतो त्याचं वर्णन सांगितलेलं. त्या काळाच्या अनुरूप तेव्हा ते काही घडत असेल घटनेत, त्या घटनांचा वापर करून त्यांनी त्याचं उदाहरण दिलं. पण आजच्या काळातले हेतू बदलत असतील, पण ते जवळपास तशाच पद्धतीने. आजही फळ मिल्कशेक तुम्ही पिता है ना, तर ते काय आहे, मग शेवटी विरुद्ध आहार आहे ना. तुम्ही गेल्यानंतर ज्यूस मागितला तर तो काय करतो, ज्यूसमध्ये दूध टाकून तुम्हाला देत आहे, तो देत आहे मिल्कशेक, किंवा आपल्या हिशोबाने फळ आणि दूध एकत्र करून देत आहे. नकळत त्याच्यापासून होणारं जे काही त्रास आहे ते भविष्यात त्यांना दिसणार आहे. त्यांनी त्याचे वर्णन करताना तसं केलेलं आहे. म्हणून इति या शब्दाला आत्ताच्या काळानुरूप न घेता त्या त्या काळात तुम्ही वाचत आहे. इव्हन दो आज वाचलेला श्लोक आज एका पेशंटसाठी तुम्ही वाचत आहे, तो श्लोक जर दुसऱ्या पेशंटसाठी वाचत आहे, काळ बदलला, त्या रुग्णानुसार तुम्हाला त्याचे अर्थ दिसायला लागतील. म्हणजे हा आम्ही बरेचदा अनुभव घेतलेला आहे की असं होते. आपल्या मनाची जी लेवल आहे, रुग्णाच्या लक्षणांची जी लेवल आहे आणि काळाचा जो बदल आहे, याच्यानुसार ग्रंथकाराला त्या त्या वेळेस ते अर्थ अपेक्षित असतील, म्हणून ते त्याचा वापर तेव्हा आपण ॲज अ ट्रीटमेंट म्हणून करू शकतो, हेतू शोधताना करू शकतो, निदान करताना करू शकतो. तर याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. एखाद्या वेळेस काय करायचं की जेव्हा कोणता पेशंट तुमच्याकडे आला कॉलेजमध्ये असताना, तर त्या रुग्णाची लक्षणं पाहायची, त्याच्याबद्दलचे हेतू शोधून पाहायचे आणि संप्राप्तीची उघड करताना ग्रंथ काढायचा आणि त्या संबंधित असलेल्या आजारावरचे वाचन करायचं. मग आता तुम्हाला सुचायला लागते की अरे हे असं असं आहे. काळ बदलला पण लक्षणं जे आहे ते बदलणार नाही आहेत. हेतूचं स्वरूप बदलत आहे, पण संप्राप्ती मधली तीच आहे. जसं असं म्हणू शकतो की नागपूरला जाताना पुसदवरून निघलं तर डिग्रस मार्गे जाऊ शकतो, आर्णी मार्गे जाऊ शकतो, इकडे तुम्ही आणखी वाशिम मार्गे तुम्ही जाऊ शकता, किंवा एखादा कोणी शॉर्टकट त्याच्यापेक्षा कोणीतरी काढू शकते. जर एरोप्लेनचं इथं असतं, हेलिपॅड असतं तर त्यानेही जाऊ शकलं असतं. मार्ग वेगवेगळे आहेत, स्टार्ट आणि एंड पॉईंट जे आहे एकच आहे. आपण त्याला वेगवेगळ्या स्वरूपाने पाहतो. जसं आहे पुढचं श्लोक नंबर 3. दीर्घजीवितीयं विनिश्चय भरद्वाज उपागमत् इंद्र मुग्रतपा बुद्धत्वा शरण्यमेश्वरम. त्याचे भाषांतर वियोजन. तप हे वैदिक संस्कृतीचा आधार आहे. तपाच्या बळावर देवांची मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आणि ते अमर झालेले आहे. या देवांचा राजा इंद्र असल्यामुळे त्याच्या जवळ जाण्यासाठी अत्यंत उग्र तपस्येत समर्थ होऊ शकत होता. भरद्वाज मानले असले तरी आपल्या उग्र तपश्चर्येमुळे त्यांना इंद्राजवळ जाण्याचे सामर्थ्य मिळाले होते.
आपल्या हेतूच्या पूर्तीसाठी इंद्राकडे जाणे हेच योग्य असल्याचे समजून भरद्वाज त्यांच्याकडे गेले. या सूत्राने आयुर्वेदाचे ज्ञान गुरुमुखातून प्राप्त करण्याचा परंपरेवर उजेड पडतो. आता जर याची बॅक स्टोरी सोडून दिली आपण 2 मिनिटासाठी, इंद्र माहित नाही आपल्याला, भारद्वाज माहित नाही आहे, इथे याच्यात एक शब्द आलेला आहे तप, सातत्याने केलेलं वर्क है ना. म्हणजे आपण त्याला प्रॅक्टिकली कसं विचार करायचं त्याचाच वर्णन करू. तर आपण असं म्हणू की सातत्याने जो कोणी अशा पद्धतीने इच्छा ठेवेल की मला आयुर्वेदाचं ज्ञान झालं पाहिजे, तर ते त्याला मिळण्याचं माध्यम मिळेल. ठीक आहे. कदाचित तिथं असं त्यांना वर्णन केलं की ज्ञान जे आहे ते तर निसर्गात ॲज इट इज आहे, ते कुठून तरी आलेलं आहे. किंवा एक साधं आपण विचार करू की निसर्ग स्वतःचं एक स्ट्रक्चर रोज तयार करते, रोज त्याच पद्धतीनं वागते. निसर्गात झालेले मायन्यूट छोटे छोटे बदल जे आहे तेच ज्ञानाचं कारक आहे. लिंबाच्या झाडाला पानं कधी येतात, फुलं कधी येतात, ते गळतात कधी, त्याला पुनर्रचना कधी होते, हे ज्ञानाचाच भाग आहे. आपण फक्त पाहत आहे, गळत आहे तर गळत आहे, पण ते त्याच वेळात का गळत आहे, ते त्याच वेळात त्यांना वसंत ऋतूतच बहर का येत आहे. आता ग्रीष्माची सुरुवात झाली तर पानगळ का झाली, पानगळ झाल्यानंतर पूर्ण झाड जे आहे विना पानाचं दिसत आहे, नंतर हळूहळू वसंतापासून त्याला फुलोरा येत आहे. मग बरोबर गुढीपाडव्याच्या वेळेस त्याला तुरा येतो, मग आपण ते औषध स्वरूपात वापरतो. याच्या मागे काहीतरी ज्ञान आहे. या ज्ञानाची उकल सातत्याने ऑब्झर्वेशननी किंवा सातत्याने त्याचा विचार करत असताना येईल, तोपर्यंत येणार नाही. ज्ञान कोणाकडे सांगितलेलं आहे? ब्रह्मदेवाकडे, इंद्राकडे. इंद्र कोण आहे, ब्रह्म कोण आहे आपल्याला माहित नाही, असा विचार करू. पण ते साक्षात तुमच्या आजूबाजूलाच आहेत, ते निसर्ग स्वरूपात आहे. निसर्गातली प्रत्येक घटना, चिमणीने तोंड उघडलं तरी आणि बंद केलं तरी ज्ञानाचंच माध्यम आहे. ज्ञान तुम्ही शोधायचं आहे, ते सातत्याने ते आपले जे बर्डवर रिसर्च करणारे सलीम अली, त्यांचं एक छोटंसं स्टोरी आहे की एक चिमणी, येलो बर्ड नावाची चिमणी आहे, तर ती चिमणी, तिचा कंठ जो आहे तो पिवळा असेल, तर त्या चिमणीवर त्यांनी 6.5 महिने रिसर्च केलं की ती खोपा कसा बनवते, पिल्लांना अंडे कधी देते, अंडे देऊन ती विनवते कधी, किंवा ते उगवण्यासाठी तिच्यासाठी ऊब कशी देते, आणि त्याच्यानंतर ते पिल्ले बाहेर निघतात तिला ती खाऊ कशी घालते. याच्यावर त्यांनी किती महिने घातले? 6-7 महिने, वर्षभर. आणि मग त्या अभ्यासातून त्यांना जे काही ज्ञान झालं तेच त्यांनी प्रेझेंट केलं ना. म्हणजे याचा अर्थ निसर्गातच ज्ञान आहे. ज्ञानाचं मूळ स्रोत जे आहे ते निसर्ग आहे. निसर्गाच्या छोट्या मोठ्या हालचाली, छोटे छोटे बदल हे तुम्हाला सतत ज्ञान देतात. फक्त तुमची पाहण्याची दृष्टी किंवा दृष्टिकोन जर ज्ञान घेण्याचं असेल तर ते ज्ञान देईल, आणि ती दृष्टीच असेल फक्त, तिथे घटना घडून गेली, तुम्हाला काही रोजचा फरक पडत नाही. म्हणून हजारो लोक आहेत, लाखो किंवा करोडोची आपली संख्या आहे, तरी त्यातले ऑब्झर्वेशन करणारे खूप कमी आहेत. ज्ञान त्यांनाच होते, आणि तेच त्यातून समाजाला काहीतरी मार्गदर्शन करतील किंवा समाजासाठी काहीतरी काम करतील, किंवा आपण इथं लोककल्याणाचा विचार करू, शॉर्टमध्ये लोककल्याणाचा विचार करून कुठली तरी बांधणी करतील, त्याला आरोग्याशी संबंध जोडतील, स्वास्थ्याशी संबंध जोडतील, आणि नंतर मग रोगाच्या निदानासाठी पण त्याचाच विचार करतील. वसंत ऋतू कफाचं कारक आहे हे कशावरून कळलं असेल? असं समजू हा ग्रंथ नाहीच आहे. निंबाच्या झाडावरूनच आपल्याला चरक सुश्रुतापर्यंत जायचं आहे. निंबाच्या झाडात घडणाऱ्या घटनांचा विचार केला तर वसंत ऋतूमध्येच फुलं का आले याचा विचार केला तर तिथं कफाचा संबंध काय? प्रकुपित अवस्था येते वसंत ऋतूत, तर शिरीषामध्ये पानच का गळतात, आपण त्याचा विचार करू शकतो. शिशिर ऋतू लागला आणि पानगळ सुरू झाली असं समजू, हेमंतापासून सुरुवात होते तर तुमच्या वसंतापर्यंत पानगळ पूर्ण होतं. पानं गळत का आहे या एका प्रश्नासाठी तुम्हाला उत्तर शोधायला जागा आहे.
आता जर दिवसभर तू विचार कर की नाही अरे शिशिरात सुरुवात झाली, हेमंतात वाढलं, वसंतामध्ये पूर्ण जे आहे पानगळ संपली. या मधल्या काळात निसर्गात काय असा बदल झाला जेणेकरून लिंबाच्या झाडाला असं वाटलं की माझी पान गळायला पाहिजे. आणि वसंत तर आता उन्हाळ्याची सुरुवात होते ना वसंतापासून. त्यावेळेस असं काय घडलं, निसर्गात पाणी नाही आहे, काय नाही आहे, तरी पण नवीन फुलोरा येत आहे, नवीन पान सुरू होत आहे आणि बरोबर तुमच्या याच्यापर्यंत त्याला फुलोरा येते. हळूद निंबाचे त्याला छोट्या छोट्या बिया यायला लागतात. ग्रीष्म ऋतूच्या शेवटीपर्यंत ते चांगल्या मोठ्या टपोऱ्या होतात आणि ग्रीष्म ऋतूत पिकतात. पिकलेल्या सगळ्या निंबोळ्या ज्या आहेत त्या खाली पडायला लागतात. इथं त्याची मेघ आहे, कारण पुढं वर्षा ऋतू आहे. वर्षा ऋतूत त्याच बिया पक्षी खात आहेत आणि मायग्रेट होत आहेत. निसर्गाची रचना इथे काम करते. ते म्हणते की नाही, मला इथून जसं मागच्या पिढीने पुढच्या पिढीला द्यायचं आहे, एक झाड दुसऱ्या झाडाला क्रिएट करण्यासाठी केलेली प्रक्रिया तशी आहे. तर जर वनस्पतीचा विचार केला, निसर्गाचा विचार केला, तर इथे कुठंतरी त्या बीजाचं रुजणं अपेक्षित होतं निंबाच्या झाडाला, म्हणून त्यांनी स्वतःची सुरुवात तिथून केली. बरं, ते निसर्गानुकूलच होतं. वातावरणातला बदल त्या झाडाच्या रचनेसाठी किंवा त्याच्या हे जे आहे सांगितलेलं रसाविषयी ज्याचे वर्णन आलेलं आहे किंवा गुणधर्माविषयी वर्णन आलेलं आहे, तर तुम्ही पहा लिंबाचे काय गुणधर्म आहेत, त्याचा रस कुठला आहे. मग त्या रसाचा विचार केला तर हेमंत ऋतूमध्ये कुठला रस आहे, मग त्या रसाचा जास्त प्रभाव त्या रसावर होत असेल. जसं लवण रस खाल्ल्यानंतर केस गळतात, तर कुठला रस त्यावेळेस उत्पत्ती होत असेल निसर्गामध्ये, आणि तो निंबाच्या पानांसाठी किंवा इतरही बरेच पानगळ होते त्या दिवसात. तुम्ही पाहिलं असेल की त्याच वेळेस तिकडे सागाच्या झाडाची पण पानगळ होते. त्याच वेळेस आणखी बरेचसे, आता आपण ज्या क्षेत्रात राहतो हे क्षेत्र जंगली भागातलं पानगळी क्षेत्र आहे ना, तर इथं ती पानगळ होण्याचं कारण काय? मग तिथं देशाचा विचार करू शकतो की आपण कुठल्या देशात राहतो. जंगल देशात राहतो, अनूप देशात राहतो. आणखी तिथून पुढून जाऊन विचार करता येईल की आपल्या आजूबाजूला समुद्र आहे का, सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे त्याचा विचार करा. मग तिथून जाताना कुठं पानगळ होत नाहीये. म्हणजे महाराष्ट्रात आपण ज्या विदर्भ प्रांतात राहतो त्या प्रांतात गडचिरोलीपर्यंत तुम्ही जर गेले आणि इकडे तुमच्या बुलढाण्यापर्यंतचा भाग जो आहे किंवा औरंगाबादपर्यंतचा भाग, हा पूर्ण क्षेत्र पानगळी आहे. उन्हाळ्यात तुम्ही या क्षेत्रात आले तर कुठल्याही झाडाला तुम्हाला पानं दिसत नाहीत, ठीक आहे ना. तोपर्यंत पूर्ण भकास झालेलं राहते, हिरवं कुठंच नसते. पूर्ण उन्हाळा तुम्हाला जंगल जे आहे फक्त सागाच्या झाडाला काड्या दिसतात, पानं दिसत नाहीत. लगेच पाऊस पडायला लागले की पूर्ण जंगल हिरवे होतात आपल्याकडे. जर पश्चिम महाराष्ट्रातले लोक जर आपल्या विदर्भात आले तर विदर्भात त्यांना उन्हाळ्यात येऊ वाटत नाही. त्यांना असं वाटतं की उन्हाळा नको इकडेच. आणि जसं ते पावसाळ्यात येतात त्यामध्ये इतकं सुंदर कुठंच नाही. सगळ्यात जास्त वनौषधीचा प्रांत जर असेल तर विदर्भ एरिया आहे. गडचिरोली टू तिकडे पुण्याच्या पर्यंत. मग हे निसर्गाचे नियम तुम्हाला शोधताना या इथून सुरुवात करतो. आपण जिथे श्लोक थांबलो होतो त्यानुसार आपण विचार करू शकतो. पुढचं ब्रह्मानां यथा प्रोक्तम आयुर्वेदः प्रजापतिः जग्राह निखिलेनादाव वैष्णव तु पुनस्ततः अशुद्ध्या भगवाश्चक्र प्रतिपेदे हि केवलं ऋषिप्रोक्तो भरद्वाजस्त माश्च क्रमुपागमतः. म्हणजेच आयुर्वेदाची अध्यापन परंपरा सांगितलेली आहे. सर्वात प्रथम ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसार दक्ष प्रजापतीने संपूर्ण आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर अश्विनी कुमारांनी दक्ष प्रजापतीकडून आणि इंद्राने अश्विनी कुमाराकडून संपूर्ण आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त केले. म्हणून ऋषींच्या सांगण्यावरून भरद्वाज ऋषी इंद्राजवळ गेले. अशाच प्रकारे ब्रह्मदेव, दक्ष प्रजापती, अश्विनी कुमार आणि इंद्र हे असे चार देव आयुर्वेदाचे आचार्य आहेत.
तर आता मगाशी मी सांगितलं की निसर्गच आपण इंद्र मानू, निसर्गच भारद्वाज मानू, निसर्गच आपण ती परंपरा मानू. कारण की या सगळ्यांनी मिळून ही जी सगळी परंपरा आता वर्णन केलेली आहे यांचं फक्त एकच काम होतं, तपानुतप जे आहे ते ऑब्झर्वेशन, इंडिकेशन आणि त्याचं अप्लिकेशन याच्यावरच गेलेलं आहे. ठीक आहे. काय ऑब्झर्व करायचं आहे, काय त्याचे रिझल्ट्स विचार करायचे आणि ते पुढच्या पिढीला देण्यासाठी त्याचं अप्लाइड नॉलेज काय असेल याच्यावर त्यांनी भर दिला. आणि तीच परंपरा पुढे गुरु परंपरेच्या माध्यमातून गेली. गुरुनी सांगायचं की तुम्ही काय करा, फक्त जाऊन त्या झाडाखाली बस, पहा. ज्ञान द्यायचे नाही, ते म्हणायचे नाही की तुला मी शिकवतो. कुठल्याच गुरुनी म्हटलं नसेल, त्यांनी फक्त सांगायचं, त्यांनी करायचं. कारण की काय आहे, सांगण्यात, विचार करण्यात आणि तेच ज्ञान यूज करण्यामध्ये बॅरियर काय आहे की निसर्ग तिथं नाही आहे. मॉडर्न सायन्समध्ये जे एक ड्रॉबॅक म्हणा किंवा तो एक जो पहिलं सुटत गेला तो निसर्गानुकूल नाही आहे एवढंच. कारण की शिकण्याचं खरं माध्यम निसर्गच आहे. मी घेतलेलं नॉलेज जर निसर्गाला अनुकूल नसेल तर ते ज्ञान नाही आहे. हे ग्रंथकारांना माहीत होतं, ऋषीमुनींना माहीत होतं. म्हणून त्यांनी माझ्या आणि तुझ्यामध्ये ब्रह्मदेव ठेवले आणि इंद्रदेव ठेवले. हे कोणालाच माहीत नाही आहे ॲक्च्युअल ते आहे की नाही. आपण फक्त त्यांना मानतो. आणि ते ब्रह्म किंवा इंद्रदेव दुसरं तिसरं कोणी नसो, माझ्या अभ्यासानुसार माझं मत की ते निसर्ग आहे आणि निसर्गाचंच ऑब्झर्वेशन करून पुढच्या पिढीला दिलं गेलं. पण मी जर म्हटलं असं की तू काय कर, निसर्गाचं ऑब्झर्वेशन कर, तर त्याला मान्यता मिळणार नाही. म्हणून तिथे ब्रह्मदेव, इंद्रदेव असे शब्द वापरून जे आहे त्याला एक आध्यात्मिक मार्ग लावला. कारण की देव तिथं झुकणार. आजही तुम्ही इतके हजारो वर्ष झाले पण मंदिरात गेल्यानंतर पायरीची पहिली पायरी जी आहे ती झुकून नमस्कार करतात. नंदीचा आजही तुम्ही जाऊन आदर करता, नंतर जाऊन देवाला नमस्कार करता. एक फेरी मारतात, त्याचा अर्थ माहीत नसला तरी एक का होईना अंगारा लावता, चाटून गळ्याला लावता, डोक्याला लावता. याचा अर्थ आपण काढत नाही, पण मागच्या पिढीने सांगितलं म्हणून आपण पुढच्या पिढीने ते करतो. ठीक आहे. कर म्हटलं की करायचं, आपली संस्कृती आहे. प्रश्न विचारायचा नाही की बघ का करायचं. कारण त्याच्यात काय होतं, प्रश्नाची उत्तरं घेता घेता वेळ खूप निघून जाते. त्याच्यापेक्षा कर असं म्हटलं की निसर्गाच्या जाऊन तिथं बस, ऑब्झर्व कर, मग तुला हळूहळू काय होईल ते ज्ञान देईल. पानगळ तर पाहशील, झाडावरचा डिंक कसा निघतं ते तरी पाहशील, त्याच्यावरचे इतर प्राणी कसे बसतात ते पाहशील. साधं त्या झाडावर कोण खोपा करते हे पण ठरलेलं आहे. निंबाच्या झाडावर खोपा करते का कोणी, पहा बरं. बाबळीच्या झाडावर का करते, हे ऑब्झर्वेशनच्या वेळा. एखादा पक्षी नाही का कुठल्या बरं एवढे चांगले ताकदीचे झाडं असून ती चिमणी नाही का एखाद्या पाण्याच्या मागे खोपा करते. तिला माहित आहे बरं पान झुकणार आहे, तुटणार आहे, आली वेळ तर कोणी कटे करणार आहे, मग का करते ती. आपण विचार करतो का याचा. आपल्याला रोजचं दिसतं इथं चिमणीचा खोपा कुठंतरी या झाडात असेल. एवढं नाजूक झाड, तिला माहित आहे की कोणी येऊन त्याला कैचीनं कट करेल किंवा वेळ झाली तर त्याची फुलं तोडतील, तिला सहज लक्षात येते. पण त्याच झाडाच्या खाली तिला खोपा करायचा असते, पाने तिला तेच पाहिजे असते, त्याच्या मागं तिला विणून त्याच्यात अंडे टाकायचे असते. तिचा टाईम पिरियड तिला माहीत आहे, जास्तीत जास्त 3 महिन्याचा आहे, 2 महिन्याचा आहे, तेवढ्या वेळात ती तिथून निघून जाणार आहे. म्हणून तिचं काहीतरी त्याच्या मागे एक लॉजिक असेल, ज्ञान असेल. ते ज्ञान फक्त ऑब्झर्वेशनने मिळतं. म्हणून आपण म्हणू गुरु परंपरा जी आहे ती तशीच आहे. तुम्हाला ती ऑब्झर्व करायला लावते, तुम्ही बसायचं, ऐकायचं आणि त्याचा अनुभव निसर्गात घ्यायचा. ठीक आहे. पुढचं वाच. विघ्नभूता यदा रोगा प्रादुर्भूता शरीरी नाम तपोपवासाध्य येन ब्रह्मचर्य व्रतायुषाम तदा भूतेष्वनुक्रोश पुरस्कृत्य महर्षय समेता पुण्यकर्मानः पार्श्वे हिमवत शुभे. आयुर्वेदाच्या लौकिक उपदेशाचा उपक्रम. जेव्हा शरीरधारी माणसाच्या तप, उपवास, अध्ययन, धार्मिक व्रताचरण आणि जीवनात बाधा असं करणारे रोग निर्माण झाले, त्यावेळी भूतदयेला महत्त्वाचे समजून त्यामुळे पुण्यकार्य संलग्नित महर्षी हिमालयाच्या कुशीत एकत्र जमले.
आणि काय शब्द वापरला, भूतदयेला, भूतदयेला म्हणजे निसर्ग अनुपचारी, निसर्गाचा विचार करून प्रत्येक कृती करणारे. हितमित, लोभ, जे बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याचा जो वापर करून आपण निर्णय घेतो. जसं मला काय आवडते म्हणून मी चॉईस करतो. मला म्हणजे एखाद्या दुकानातही गेले तर तुम्ही म्हणता किंवा हॉटेलमध्ये गेले की मला पापड आवडते तर मी पापड घेतो. दुसऱ्याला काहीतरी मंचाव आवडतं तो मंचाव घेतो, है ना. किंवा एखाद्याला फक्त डाळ भात खायचा असेल डाळ भात. मला काय आवडते हे झालं प्रीती किंवा इच्छा, प्रेम, त्या गोष्टीबद्दलचं आकर्षण, त्याच्यासाठी ती गेलेली गोष्ट. दुसरा निर्णय आपण कसा घेतो, मला याच्यात काय फायदा आहे, लोभ. अशा वेगवेगळ्या पॅरामीटरवर आपण ते ठरवतो की मला काय अपेक्षित आहे त्याच्यानुसार. पण याच्यापेक्षा पुढचा एक पॅरामीटर आहे की ते त्याला आपण म्हणू निसर्गानुसार न्याय काय असलं पाहिजे. त्याच्यानुसार आपण निर्णय जर घ्यायला लागलो तर काय होईल की निसर्गानुकूल निर्णय येतील आणि निसर्गाचं कुठेही नुकसान होणार नाही. जसं समजा आता हे शरीर निसर्गाचा एक भाग आहे, निसर्गाच्याच पर्यायातून उत्पन्न झालेला आहे. त्याला दुरुस्त करण्यासाठी निसर्गानुकूलच जर वस्तू वापरल्या तर ते त्याचा न्याय आहे. पण निसर्गानुकूल वस्तू वापरल्या नाही तर त्याच्यासाठी ते अन्याय आहे किंवा ते त्याच्यासाठी अनुकूल नाही. दोन प्रकारचा विचार केला, एक स्व अनुकूलता आणि एक निसर्ग अनुकूलता. तर निसर्ग अनुकूलता ही जी आहे ती ग्रंथकाराला मान्य आहे. स्व अनुकूलता म्हणून त्यांनी तिथं एक शब्द वापरलेला आहे. कोणता शब्द आलेला आहे तुम्ही सांगा? भूतदया. हां, भूतदया. भूतदयामध्ये सगळं आलं की तुम्ही निसर्गाच्या अनुकूल विचार करू शकत असाल. असेच वैद्य त्या कॉन्फरन्सला गेले होते हिमालयात, ठीक आहे. त्यांनाच फक्त एंट्री होती. बरं, त्या काळात हे सगळीकडे चालायचं. अचानक झालेले काहीतरी उलथापालथ बदल आहे, त्याच्यानंतर रोगराई जेव्हा वाढायला लागली तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की आपल्याला हे असं काहीतरी एखादं मीटिंग घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यात काही निर्णय घ्यावा लागेल की वागायची पद्धत बदललेली आहे, त्याला संतुलित करावं लागेल, ठीक आहे ना. थोडंसं त्याचं विवेचन नाही, विवेचन नाही वाचायचं, मराठीतला अर्थ वाचणार, कारण विवेचन वाचता वाचता आपला खूप वेळ जाईल. अंधिरा जमदग्निश्च वसिष्ठ कश्यपो भृगु आत्रेयो गौतम सांख्य पुलस्त्यो नारदोसित अगस्त्यो वामदेवश्च मार्कण्डेयाश्च लायनो पारीक्षिर्भिः क्षुरात्रेयो भरद्वाजः कपिलश्च. ऋषी परिषद हिमालयाच्या रम्य परिसरात उपस्थित असणारे अंगिरा, जमदग्नी, वसिष्ठ, कश्यप, भृगु, आत्रेय, गौतम, सांख्य, पुलस्त्य, नारद, असित, अगस्त्य, वामदेव, आता मार्कंडेय. इथे जे सगळे नावं घेतले जात आहे तर हे दक्षिण ते उत्तर आणि इकडे तुमचा पूर्व पश्चिम, हा पूर्ण जो भारताचा त्या काळचा जो पूर्ण एरिया होता त्या काळातले सगळे ऋषिकुल किंवा गुरुकुल होते आणि त्याचे ते प्रतिनिधित्व करून ते आलेले होते. म्हणजे त्या एरियाचं जे एक प्रतिनिधित्व करणारे लोक होते की त्या काळात त्यांचं तिथं भारदस्त गुरुकुल होतं आणि त्यांच्या गुरुकुल अंडर जे शिकलेले विद्यार्थी होते किंवा शिष्य होते ते त्या एरियात त्या समाज घटकाला सांभाळत होते. त्यांचं वर्चस्व सांभाळणारे जे मुख्य ऋषी असतील त्यांना त्यांनी पुढे पाठवून त्यांचे विचार त्या काळात कसे होते किंवा त्या एरियामध्ये काय चालीरीती आहे, परंपरा आहे आणि आजार संप्राप्ती या सगळ्याबद्दलचा विचार त्यांच्या डोक्यात असेलच, है ना. त्यांना माहीत असेल. काल आम्ही डिस्कशन केले की दक्षिणेत काय चालू आहे, उत्तरेत काय चालू आहे, पूर्व पश्चिम भागामध्ये काय. कारण की भारत एवढा मोठा देश होता, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे नेचर स्वरूप आहेत, निसर्गाचे बदल आहे. एकीकडे समुद्र आहे, दुसरीकडे पुन्हा समुद्र आहे, एकीकडे हिमालय आहे, है ना. तर याचं सगळं वातावरणावर होणारा परिणाम आणि त्याच्यानुसार येणारे वेगवेगळे आजार, लक्षणं, बाकी सगळ्या गोष्टी. तर त्याचा विचार करून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरियामध्ये तुम्ही पहा, खानपान पद्धती बदललेल्या आहे, जमीन बदललेली आहे, धान्य बदललेले आहे आणि त्याचा वापर करणारे लोकांची परंपरा, भाषा बदललेली आहे,
आपल्या इतक्या जाती, आपल्या इतक्या परंपरा कुठल्याही देशात नाही आहे. आपण म्हणजे पुसदवरून निघलो तर डिग्रसला भाषा बदलते, आर्णीला भाषा बदलते, आर्णीला खायची पद्धत बदलते. चंद्रपूरकडे गेल्यानंतर तुम्हाला वागण्याची पद्धत बदलते, है ना. तिथे तुम्ही भात किती खाताय. आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक नाटक होतं. आम्ही नागपूरला असताना आमची एक हे होती, नाट्यसंस्था होती. संस्थेच्या माध्यमातून आम्ही कमर्शियल नाटकं बनवत होतो. तर 30-40 मुलांची टीम असायची आणि आम्ही मग ते नाटक गडचिरोली किंवा चंद्रपूरच्या एरियामध्ये घेऊन जायचं आणि तिथं त्या एरियामध्ये ते नाटक रात्री शो करायचं. तिथे गेल्यानंतर कळलं की ते लोक नुसतं भात आणि त्याच्यासोबत एक भाजी खातात. तिथे पोळी मिळतच नाही किंवा देते नाही. गोंदिया साईडला तिथे रात्रीचे शो चालतात, 12 पासून शो चालतात झाडीपट्टीमध्ये. झाडीपट्टी खूप जास्त आहे. तर त्या एरियामध्ये तुम्हाला गेल्यानंतर कळत नाही आणि इतके डाऊन टू अर्थ लोक आहेत की आपण विचारही करू शकत नाही, इतके साधे लोक आहेत तिकडे. गडचिरोलीमध्ये गेले तर आणखीनच तुम्हाला ते साधेपणा दिसेल. निसर्गाला खूपच मानतात, ठीक आहे. तिथं तलाव, गोंदियामध्ये तलाव खूप आहे, भाताची शेती खूप आहे. तिथचे घरं खूपच वेगळ्या पद्धतीने बांधलेले आहेत. जास्तीत जास्त कविलू घरं आजही दिसतात. कविलूचे घरं जसं आपण जाऊ, म्हणजे तिथलं पाण्याचं स्वरूप कसं आहे, तिथं राहण्याची पद्धत कशी असायला पाहिजे, खानपान कसं असायला पाहिजे, तिथल्या लोकांनी तिथच्या हजारो वर्षाच्या अनुभवातून निसर्गाला धरून करून ठेवलेलं आहे. तर ते आज तसे राहतात. पुढचं धर्मार्थ काम मोक्ष नामारोग्यम मूलमुत्तमं रोगस्त्यापहर्तार श्रेयसो जीवितस्य च प्रादुर्भूतो मनुष्यानामन्तरायो महानयम कः स्यातेषा शमोपाय इत्युक्त्वा ध्यानमास्थिता अथ ते शरणचक्रं ददृशोऽध्या न च श्रुषा स वक्ष्यति क्षमोपायः यथा वदमर प्रभू. रोगांचे कारकत्व म्हणजे आरोग्य, धर्म, अर्थ, काम व मोक्ष या 4 पुरुषांच्या प्राप्तीचे मुख्य साधन आहे. रोग हे आरोग्य आणि कल्याणकारी जीवनाचे नाशक आहे. माणसांसाठी मोठे संकट निर्माण झाले आहे. म्हणून या रोगांच्या शमनासाठी म्हणून हे सर्व ऋषी ध्यानभग्न झाले. तेव्हा त्यांना ध्यानातील ज्ञानचक्षुंमुळे इंद्र हाच आपणा सर्वांचे शरण जाण्याचे स्थान आहे असे लक्षात आले. इंद्र हा देवांचा राजा आहे, तोच रोगांच्या शांतीचा योग्य उपाय सांगेल. आपण इंद्र या देवतेचा विचार करून निसर्गातल्या सगळ्या वनस्पती एक ऋषितुल्य देवता आहे असं समजू आणि त्या प्रत्येकाकडे ज्ञान मागायला जाईल तर खूप वेळ जाईल आणि त्यांचं की लीडर किंवा त्यांचं ते सगळ्यांना मान्य करतात आणि इंद्र सगळ्यांवर वॉच ठेवतो, है ना. ते सगळ्यांना आदेश देऊन त्यांच्याकडून ते कामं करून घेतात. निसर्गाला अनुकूल सगळ्यात जवळची देवता इंद्र आहे. अशा हिशोबाने त्यांना त्या ज्ञानाची मागणी केली की जी लोककल्याणार्थ, रोग निवारणार्थ जी आवश्यकता आहे सध्याच्या काळानुसार त्यांनी मागणी केली. स शक्रभवन गत्वा सुरश्रीगणमध्यगं ददर्श बलहन्तार दीप्यमानमिवालं सोऽभिगम्य जयाशीभिरभिनद्य सुरेश्वरं प्रोवाच भगवान् धीमानऋषिणा वाक्यमुत्तमं व्याधयो हि समुत्पन्नाः सर्वप्राणिभयकरा तद्ब्रूहि मे शमोपायः यथा वदम परभ्रो. तस्मै प्रोवाच भगवानायुर्वेदः शतक्रतुः पदैरलपे मरति बुद्धत्वा विपुलः परमर्षयः. म्हणजेच इंद्राकडून भरद्वाजांना आयुर्वेदाचा उपदेश. भरद्वाजांनी देवराज इंद्रांच्या भवनामध्ये जाऊन देव आणि ऋषींच्या मध्ये प्रज्वलित अग्निप्रमाणे तेजस्वी आणि बल नावाच्या असुराचा नाश करणाऱ्या अशा इंद्राचे दर्शन घेतले. भरद्वाजांनी इंद्रासमोर जाऊन त्याचा जयजयकार केला आणि आशीर्वचनांनी त्याचे अभिनंदन केले. त्यानंतर भगवान भरद्वाजांनी ऋषींच्या संदेशाचे देवराज इंद्रासमोर अत्यंत उत्तम रीतीने कथन केले. सर्व प्राणधारी यांच्यामध्ये भय निर्माण करणारे रोग उत्पन्न झाले आहेत.
म्हणून हे देवादिदेव, या रोगांच्या शमनासाठी यथोचित उपायांचा आपण मला उपदेश करा. तेव्हा भगवान इंद्राने महर्षी भरद्वाजांच्या बुद्धीची विशालता जाणून अत्यंत थोड्या शब्दात त्यांना आयुर्वेदोपदेश केला. त्रिसूत्र आयुर्वेद. हेतू लिंग औषध ज्ञानम स्वस्तातुरपरायणम त्रिसूत्र शाश्वतम पुण्यम बुभुदे य पितामह. म्हणजेच आयुर्वेदाचे त्रिसूत्र. आद्यगुरु ब्रह्मा इंद्राने महर्षी भरद्वाजांना ज्या आयुर्वेदाचा उपदेश केला तो स्वस्थ आणि रोगी या दोघांनाही उत्तम व मार्गदर्शक व आधारभूत आहे. या उपदेशात हेतुज्ञान, लिंगज्ञान आणि औषधज्ञान अशी 3 सूत्रे आहेत. ही 3 सूत्रे अनादिकालापासून असल्यामुळे नित्य आणि पुण्यकारक आहे. याचे ज्ञान सर्वप्रथम ब्रह्मदेवाला आपोआप झाले. आता इथे त्रिसूत्र किंवा त्रिलिंग जे सांगितलेलं आहे, तर याचा विचार तुम्हाला असं करता येईल की हेतू, एखाद्या गोष्टीचं कारण, त्याच्यापासून आलेले लक्षण आणि मग त्याची उपाययोजना म्हणून जे आहे ते औषध. निसर्गाची रचना तशीच आहे. जर तुम्ही पाहिलं की पावसाळा, नंतर हिवाळा आणि नंतर उन्हाळा. पावसाळ्यात काय होते? प्रत्येक गोष्टीचा उगम आहे. हिवाळा स्टेबिलिटी आणि परिपूर्णता आहे, म्हणजे कम्प्लीटनेसकडे जातो आपण. आणि ते कम्प्लीटनेस जे आहे कुठेतरी नवीन गोष्ट जशी उत्पन्न करते, मॅच्युअर्ड कम्प्लीटनेस आल्यानंतर मग ती डिस्ट्रॉय करते. आणि जसं डिस्ट्रॉय जाते होत असताना ते स्वतःची पुढची पिढी जनरेट करते आणि पुन्हा पहिली पिढी डिस्ट्रॉय होऊन गेल्यानंतर नवीन जनरेशन सुरू होते. सेम मानवी जीवनात आहे, प्राणी जीवनात आहे की फर्स्ट आपण जन्म घेतो, विशिष्ट काळापर्यंत आपल्यामध्ये ग्रोथ दिसून येते. ती ग्रोथ आपण समाजानुकूल किंवा व्यवहारानुकूलतेनुसार वापर करतो. त्याचा वापर झाल्यानंतर एक इच्छा तयार होते की मी माझ्या पुढच्या पिढीला आणखी काहीतरी द्यायला, माझी पुढची पिढी निर्माण व्हायची इच्छा होते. मग तिच्यातून न्यू जनरेशन तयार होते. या न्यू जनरेशनच्या ग्रोथसाठी स्ट्रगलिंग फेज असतो. तो जो आहे आपल्या युवावस्थेतली जी ताकद आहे ती वापरून आपण नवीन पिढीला तयार करतो आणि स्वतःला घडवतो. स्वतःचं घडण पण चालू असते, नवीन पिढीचं मोठं होणं पण चालू असते. अशा 2 फेजमध्ये गेल्यानंतर तिसरी फेज येते, ती उतारावस्था येऊन जाते. वय बदलतं आणि आपण म्हातारा होतो किंवा ती पिढी म्हातारी होते, नवीन पिढी मात्र आता तरुण व्हायला लागते. पुन्हा इंटरलॉक होते, ती पिढी जाते. म्हणजे आमच्या लहानपणी मी ज्यांना सुवर्णप्राशन आत्ता दिलं समजा या 12 वर्ष अगोदर, ते मुलं आता BMS फर्स्ट इयरला आहे ना. म्हणजे तुम्ही जेव्हा मी प्रॅक्टिसला सुरुवात केली असेल तेव्हा तुम्ही किती वर्षाचे असाल? 12 वर्ष अगोदर 10 वर्षाचे. म्हणजे त्यांना मी नुकतं त्यांना काहीतरी सुवर्णप्राशन वगैरे दिलं असेल, तर ते लोक आत्ता फर्स्ट इयर सेकंड इयरला आहेत. तुमची पिढी जशी जशी प्रॅक्टिसमध्ये उतरेल तसतसं तुम्हाला जे फर्स्ट पेशंट येतील ते नंतर व्हायला लागले. आम्ही केरळाच्या टूरला गेलो होतो तेव्हा आमचे चेहरे आम्हाला कसे दिसत होते आणि आत्ता कसे दिसत आहे याच्यामध्ये खूप फरक आहे. जनरेशन टू जनरेशन 3 काळानुसार चालते. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे जे आहे ही ट्रायगोनी सतत सगळीकडे दिसते. कुठे पण तुम्ही ऑब्झर्व करा या ट्रायगोनीवर. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे त्रिकालता आहे किंवा त्रिदल आहे किंवा लिंग आहे किंवा लक्षण आहे, हेतू आहे, हे सगळे जे आहेत ना हे सतत निसर्गात दिसत आहे, अनादी काळापासून आहे. याला काही सुरुवात आहे का कुठे? नाही, काहीच नाही. हे असंच आहे, असंच होणार आहे आणि असंच पुढे भविष्यात घडत जाणार आहे. फक्त मी म्हटलं ना की या राऊंडवरून टेप या राऊंडवर जात आहे, या राऊंडवरून टेप या राऊंडवर जात आहे. निर्मिती पण तशीच आहे, उत्पत्ती, स्थिती आणि तिन्ही गोष्टी आहे. एक उत्पन्न होणार, त्याची ग्रोथ होणार, मध्ये डिस्ट्रॉय होणार. ठीक आहे. तुमच्या शरीर रचना पण पहा. शरीरामध्ये पण काय आहे? आपण पंचमहाभूताचा नंतर विचार करू. एक तुमच्याकडे लिव्हर आहे, एक स्प्लीन आहे आणि एक किडनी आहे. हे काय करते? लिव्हर काय करते? पोषणाचं काम करते. धारणाचं काम स्प्लीन करते.
शरीराला देण्याचं डिस्ट्रीब्युशनचं काम ती करते आणि जे काही डिस्ट्रॉय झालेलं आहे त्याला बाहेर फेकण्याचं काम किडनी करते. म्हणजे तुमच्या इथेच तुम्हाला ही ट्रायगोनी दिसत आहे. या 3 अवयवाव्यतिरिक्त जे आहे, या 3 अवयवावरच सगळं अग्निसंस्था आहे. ठीक आहे. मग ते सगळं तुम्हाला सतत कुठं पण तुम्ही पाहाल तर या 3 गुणाच्या आधारावरच सगळं चाललेलं आहे. एक स्त्री आहे, एक पुरुष आहे, हे द्वंद्व आहे, पण एक मधलं पण आहे की नाही. म्हणजे ही जी अवस्था आहे ही सगळीकडे तुम्हाला दिसणार. तत्व मागच्या वेळेस आम्ही सांगितलं की स्त्री ही जी आहे ती तेज तत्व, आकाश तत्व, वायू तत्व. तेज जास्त आहे, आकाश थोडं कमी आहे, वायू थोडं कमी आहे, पण तेजाचा प्रभाव तिच्यावर जास्त आहे. पुरुष जे आहे पृथ्वी जल तत्वाचे, वागताना पण ते त्यांचे निर्णय तसेच घेतील. पुरुषांना स्थिर व्हायला फार जास्त वेळ लागत नाही, ते त्यांच्या कामामध्ये मग्न राहतात. एक काम हातात घेतल्यानंतर ते फार हे होत नाही. पण जलाला द्रवता आहे आणि पृथ्वीला पण त्याच्यामुळे पिच्छिलता येऊ शकते, हे त्यांना माहिती आहे. दोघांचं कॉम्बिनेशन नसते म्हणून पुरुष जे आहे अस्ताव्यस्त लवकर होतात. त्यांच्या मनाविरुद्ध झालं, त्यांच्या निर्णयाविरुद्ध झालं, वागण्यात त्यांच्याविषयी खूप अपमान झाला तर ते अचानक व्हायलंट होतील किंवा अशा कधी विक्षिप्त होण्यामध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. स्त्रियांमध्ये जे आहे त्यांच्या तेजतत्वामुळे त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स जास्त येतात. त्यांच्या आवडीनिवडी पहा, पुरुषांच्या आवडीनिवडी पहा. ऑब्झर्वेशनचा भाग आहे. तुम्हाला ते लक्षात येईल की किती मुलगा लहान असला आणि मुलगी किती लहान असेल तर त्यांना जर खेळणे दिले तर ते निवडताना काय निवडतील. लहान मुलगा जाऊन एखादी बंदूक निवडेल, क्रिकेटचा बॉलच निवडेल, मुलगी जाऊन बाहुलीच निवडेल किंवा नाजूक साजूक गोष्टीच निवडतील. तिचा हात बरोबर रांगोळीच्या डब्याकडेच जाईल. आजही जर आपण ऑब्झर्व केलं लहान मुलांकडे, त्यांचं वागणुकीची कशी आहे ते इनबिल्ट आहे. फक्त काळानुरूपात त्याचे चॉईसेस बदलत जातील, पण स्वरूप मागचं तसंच राहील. गुणात्मक स्वरूप तेच राहील, वस्तू बदलत जाईल. आजही तुम्ही जर एखाद्या मुलीला दागिन्याच्या दुकानात घेऊन गेले तर तिचं चॉईस काय राहील आणि मुलाचं चॉईस काय राहील. ती गुणात्मक चॉईस, क्वालिटी तिला त्या याच्यापेक्षा म्हणजे नाजूकता ती जास्त पाहत राहील, त्याच्यामध्ये सौंदर्य पाहत राहील. पुरुषाचं सौंदर्य नाही, त्याचं स्थिरता पाहत राहील, त्याचं आर्थिक नियोजन पाहत राहील, है ना. तर ते पाहताना ते दोघांच्या विचारसरणीतला फरक जो आहे तो गुणात्मक आहे. त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये ते गुण सतत त्याला ॲक्टिवेट आहेत. कपडे बदलले, शर्ट बदलले तरी ती चॉईस करताना तसंच बदलते. म्हणून ही त्रिगुण जी हे आहे ती सगळीकडे आहे आणि त्याच्यानुसारच ग्रंथरचना झालेली आहे. पुढचं वाचा. ते सोडून दे, शॉर्टमध्ये जाऊ. षड पदार्थांचे वर्णन आहे. महर्षी यस्ते ददृश यथावज्ञान चक्षुषा सामान्यंचा विशेषच गुणान द्रव्यानी कर्माचा समवायाचा तज्ञान तज्ज्ञ तंत्रोक्त विधिमास्थिता लेपिरे परमशर्म जीवितम चापे नित्वरम. आयुर्वेदाचे 6 पदार्थ सांगितलेले आहेत. त्या महर्षींनी आपल्या ज्ञानचक्षूंनी म्हणजेच दिव्य दृष्टीने सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म आणि समवाय या 6 पदार्थांचे जसेच्या तसे ज्ञान प्राप्त केले. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी आयुर्वेद शास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन केले. त्यामुळे त्यांना अत्यंत सुखकर आणि दीर्घ जीवन प्राप्त झाले. इथे आत्तापर्यंत आपण काय विचार करत होतो, मागच्या श्लोकापर्यंत स्त्रीलिंगाचा विचार करत होतो, है ना. आता अचानक ग्रंथकारांनी भाषा बदलवली. इथे ते काय म्हणत आहे, पदार्थापर्यंत आले. बरं, तर पदार्थाचा विचार का केला गेला. आता ते डायरेक्टच सांगू शकते की असं असं खा, असं असं वागा. ग्रंथकारांना अपेक्षित, तुला जसं म्हटलं की तिन्ही काळावर आधारित रचना करायची आहे. तिन्ही कालाला किंवा क्षणोक्षणी बदलणाऱ्या परिस्थितीला अनुकूल विचार मांडायचे आहे. म्हणून त्यांनी पदार्थाचं वर्णन इथे केलेलं आहे. पहिले काय पदार्थ आलेला आहे, सामान्य विशेष. सामान्य म्हणजे काय, सामान्य विशेष 2 पदार्थांमध्ये. सामान्य म्हणजे द्रव्यामधील साम्य. हां, आणि सामान्याने काय म्हणतो आपण, समानाची वृद्धी होते. समानाची वृद्धी होते.
सामान्य शब्द आज आपण पर्टिक्युलर आत्ताच्या काळात कसा वापरतो? सामान्य म्हणजे जनरलाइज, जनरल आणि विशेष म्हणजे विरुद्ध. विशेषचा ग्रंथकाराला अर्थ काय आहे ते? विशेषेन या असं हेतू. म्हणजे विशेष जर असेल तर ती निसर्गानुकूलता नाही आहे, आपण मानतो निसर्गानुकूलता. आत्ताच्या चालीरीतीनुसार आपण त्याला काय म्हणतो की माझ्याकडे जर वेगळं शर्ट असेल तर मी बाकीच्यांपेक्षा विशेष दिसेल, पण विशेष यास हेतू आहे. ग्रंथकाराला निसर्गाच्या नुसार त्याचा विचार जर करायचा असेल तर इथे काय विचार केला त्यांनी की जेव्हा जेव्हा तुम्ही विशेषत्वाकडे जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला ह्यासच दिसेल. म्हणजे नेचर हे एक सामान्य हेतूवर आधारित आहे, सगळे सामान्य प्रकृती आहे, ती निसर्गाच्या वृद्धीसाठी, निसर्गाच्या समतोलासाठी मान्य आहे. पण जेव्हा जेव्हा निसर्गाचा समतोल बिघडणाऱ्या घडतील त्या ह्या विशेष हेतूने घडत जातील, या असे हेतू राहील. मग त्या आजाराच्या बाबतीत असेल, तुमच्या निसर्गाच्या बाबतीत असेल, किंवा कुठल्याही इतर गोष्टीच्या बाबतीत. तुम्ही ते एक हे पाहिलं असेल, एक माणूस दाखवतो, त्याच्यामध्ये जो मानवाची उत्क्रांतीवाद दाखवलेला आहे त्या फोटोमध्ये, त्याच्यामध्ये माणूस पहिले ॲप राहतो, मग हळूहळू त्याची कंबर वाकलेली सरळ होते, असं करत तो आत्ताच्या मूळ स्ट्रक्चरमध्ये आपण आता दिसत आहे तसं त्याच्यामध्ये दाखवलेलं चित्र. तो उत्क्रांतीवाद कसा घडत गेला तो सांगितलेला कारण माणूस जेव्हा प्राणी होता तेव्हा निसर्गानुकूल होता, आता त्याच्यात विशेष बदल होत चाललेला आहे. तसतसा तो निसर्गानुकूल वागत नाही आहे, म्हणून निसर्गाचा दिवसेंदिवस ह्यास होत आहे. म्हणून माणसाच्याच प्रकृती आजाराचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे. जर माणसाने हस्तक्षेप केला नाही प्राण्यांमध्ये तर त्यांचे आजारही ते सॉल्व्ह करू शकत. पण माणसाला असं वाटत आहे की व्हेटरनरी डॉक्टरची गरज आहे, कारण की त्याचा त्यात फायदा आहे, म्हणून त्याच्यात ते इन्व्हॉल्वमेंट दाखवतात. ठीक आहे, म्हणजे माणसाच्या प्रकृतीची काळजी करताना त्यांनी ऑलरेडी खूप विनाश केलेला आहे, म्हणून ते निसर्गावर प्रयोग करायला सुरुवात करत आहे. की कारण त्याला फायदा पाहिजे ना, त्याला पैसा पाहिजे, त्याला समृद्धी पाहिजे, त्याला प्रगती म्हणजे हे समजत आहे की पैसा किंवा वेळ किंवा तुमच्याकडे जी समृद्धी तुम्हाला दाखवायची आहे ती लोकांसाठी दाखवायची आहे. म्हणून त्यांनी हस्तक्षेप प्राण्यांच्या आजारामध्ये पण केला, शेतीच्या आजारामध्ये पण केला. त्याच्यावर स्वतःचे ऑब्झर्वेशन काय आहेत म्हणून त्यांनी केमिकलचा वापर केला, आणि ते आता त्याच्यावर पण नाश करतच आहे ना. पहिले स्वतःवर केला, आता प्रकृतीवर करत आहे. म्हणजे सगळीकडून विनाश स्वतःवरच ओढवून घेत आहे, फक्त त्याला कळत नाही. त्या फांदीवर बसून असलेला माकड जो तीच फांदी कापत आहे, त्याने लाकूड थोड्याची गोष्ट. तशी माणसाची अवस्था आहे. जे सगळे रिसर्च होत आहे, ज्या सगळ्या गोष्टी होत आहे ना, ते निसर्गानुकूल नाही आहे, म्हणून ते त्रास होते. सामान्य विशेष, त्याच्यानंतर समवाय. नाही, सामान्य विशेष आणि गुण. गुण आणि द्रव्य. तर काल आम्ही याच्यावर डिस्कशन केलं. गुण जे आहे द्रव्याश्रित आहे. आपण चिकित्सा करतो ती गुणांनी करतो. आपल्याला वाटत आहे की आपण औषध वापरत आहे, पण मुळात आपण औषध वापरत नाही. औषध कुठलेही असू शकते ते, म्हणून तुम्ही पाहाल की वेगवेगळ्या वैद्याकडे तुम्ही गेले तर ते वेगवेगळे औषध वापरत आहे. सर्दीसाठी मी एक औषध वापरत आहे तर तू एक औषध वापरशील, ती ताई दुसरं औषध वापरेल, आणखी कोणी तिसरं औषध वापरेल. ठीक आहे ना. म्हणजे इथं द्रव्याला महत्त्व आहे का? नाही, गुणाला महत्त्व आहे. गुण काय सांगतात की काल जसा परवा दिवशी खूप जास्त ढगाळी वातावरण होतं, अचानक गुणामध्ये बदल झाला, शीतता वाढली, शरीरामध्ये पिच्छिलता वाढली किंवा शांतता वाढली. हे सगळे लक्षणं निसर्गाच्या अनुकूल बदल झाले. त्यात शरीरामध्ये झालेले बदल आपण मॅच नाही करू शकलो तर शरीराने त्याचा रिस्पॉन्स काय दिला की एक आजाराचं लक्षण दाखवलं. काही लोकांना ताप आले, काही लोकांना सर्दी आली, थोडंसं जडत्व शरीराला आलं, ते लक्षण स्वरूपात दिसायला लागलं. आपण लक्षण पाहतोय, पण वृद्धी जी होत आहे ती गुणाची होत आहे, किंवा गुणाच्या तरतम भावामुळे वेगवेगळी लक्षणं दिसत आहे. निसर्गात पण तसंच आहे. मी मग अशी लिंबाच्या झाडाचं उदाहरण दिलं. लिंबाच्या झाडाला शिशिर ऋतूमध्ये पानगळ झाली, तर आता गुणात्मक बदल झाला. शिशिर ऋतूमध्ये काय झालं, वृक्षता वाढलेली आहे थंडीमुळे, बरोबर आहे. लिंबाच्या झाडामध्ये कुठले गुण आहे, त्याला ती वृक्षता मान्य नाही, म्हणून त्यांनी स्वतःच्या पानाचे झड सुरू केले. ती वृक्षता त्याला स्निग्धता देत आहे.
त्याच्या इंटरनल स्ट्रक्चरला जी स्निग्धता पाहिजे आहे ती त्याच्यातून त्याला मिळत आहे. आणि म्हणून ते झाड हिवाळ्याच्या थंडीमध्ये तग धरू नये. त्याला ती निसर्गानुकूल स्निग्धता जी आहे ती वसंत ऋतूत मिळणार आहे, कारण आता कफाची विलीन अवस्था सुरू झालेली आहे. ती निसर्गातून ती विलीन अवस्थेतून स्निग्धता घेत आहे. माणसासाठी या काळात बृहण अवस्था चालू झालेली आहे. आपल्यासाठी खाल्लेल्या अन्नापासून बृहण होत आहे, पण निसर्गात त्या थंडीमुळे परिणाम उलटा झाला. निंबाच्या झाडाला ती वृक्षता सहन नाही होत आहे म्हणून पानगळ आहे. उन्हाळ्यात ती उष्णता सहन होत नाही म्हणून सागाच्या झाडाची पानगळ आहे. जे फळ पिकत आहे त्याला ती उष्णता सहन होत नाही म्हणून ते पाक अवस्था आहे. असं संबंध आपल्याला द्रव्य आणि गुण याचा विचार करून करावा लागला. गुणात्मक बदल होत आहे, द्रव्यात्मक बदल आपण करतो. वैद्य द्रव्यात्मक बदल करून चिकित्सा करतो, कारण की त्याच्या मागे त्याचे पुन्हा तेच म्हटले की प्रेम, मोह या सगळ्या गोष्टी आलेल्या. ज्या गोष्टीसाठी एक सोपी गोष्ट होत असेल तिथे दुसरा वैद्य काहीतरी वापरतो. तुम्ही नाही पाहत का, यमार लोक इतके काय ते द्रव्य बदलतात, फक्त गुण तेच आहेत. म्हणजे मेडिसिनल व्हॅल्यूज पॅरासिटामॉलच आहे, पण कंटेंट तेच आहे. ते काय करत आहे, फक्त लेबल चेंज करत आहे. आपल्याला गुण काय आहे हे जर माहीत असेल तर कंटेंट चेंज करायची गरजच नाही. द्रव्य बदलायची गरज नाही. आपण गुण बदलतो. गुण बदलणारा वैद्य आणि वरचा रॅपर बदलणारा यमार, यामध्ये फरक आहे ना. तर तो जो आहे तो कंपनीचं काम करत आहे, आपण निसर्गानुकूल काम करत आहे. म्हणून आपल्याला औषधं बदलायची गरज नाही. त्रिभुवन कीर्ती आपण हजारो वर्षापासून वापरत आहे. अमृता आपण हजारो लाखो वर्षापासून वापरत आहे. ठीक आहे. निंबाच्या झाडाचे गुण आपल्याला ज्या दिवशी निंबाचं झाड या पृथ्वीवर आलं त्या दिवशीपासून माहीत आहे. त्यांनी बदललं नाही. आपण बदललो जरी असेल तर निसर्गाचा तो सुंदर नमुना आहे तो त्यांनी बदलून दिला नाही. त्यांनी काय केलं, तुम्ही बदला, मी बदलत नाही, माझे गुण तेच आहे. मी आजही त्याच गुणांनी या पृथ्वीवर आहे, हजारो वर्षे पुढचे त्याच गुणांनी राहील. मी निसर्गाचा भाग म्हणून निसर्गाच्या चक्राला चालवत आहे, त्यातला एक भाग आहे. कारण की निंबाच्या झाडाला माहिती आहे की मी निसर्गाच्या त्या वृक्षतेचा अनुभव घेत असताना माझी पानगळ जरी होत असेल तरी ती पानगळ खालच्या जमिनीला पोषक आहे, ती त्याची शुद्धीकारक आहे. ते स्वतःचं एक स्ट्रक्चर तयार करेल, त्याच्यातूनच माझ्या पुढच्या पिढीचे जे बी आहे ते रुजणार आहे. स्वतःची पानगळ. तुम्ही एक व्हिडिओ मी पाहिला होता आपल्या सायन्स कडलं, अर्थ सायन्स काहीतरी एक चॅनल आहे ना याचं, जसं जिओग्राफी आहे आणि अर्थ एक म्हणून चॅनल आहे, त्याच्यावर ते व्हिडिओ होता की एक उंच टेकडीवर एक झाड आहे तरी ते हिरवा आहे. एक जमिनीवर झाड आहे तरी ते हिरवा आहे. मग एवढ्यावर पाणी कसं जातं? इथं तर सगळे दगडच आहेत ना, पहाडच आहे. मग ते पाण्याचं स्वरूप तिथपर्यंत पोहोचणं, किंवा या झाडाचं बी जर समजा पक्ष्यांनी खाऊन 1 किलोमीटरवर ते बी टाकलं तर या झाडाला माहीत होतं ते तिथं पडलेलं आहे. जसं आपली वेब कनेक्शन असते ना, तसं या झाडांचं, वनस्पतीचं वेब कनेक्शन इंटरनल वेब कनेक्शन आहे. म्हणजे जमिनीच्या खालच्या भागाला, टेकडीच्या खालच्या भागाला जे झाड आहे त्याचं जे पाणी शोषण करणारी यंत्रणा आहे ती टेकडीच्या वरच्या झाडाच्या पाणी शोषण करणाऱ्या यंत्रणेला वेब, नेचर वेबच्या माध्यमातून पाणी पुरवते. मग ते म्हणतील कसं? तुम्ही पाहाल जमीन खोदताना बरेचदा काय होते की झाडाचे जे मुळं असतात ना ते इंटरलॉक होत जातात. म्हणजे समजा इथे निंबाचं झाड आहे, इथे वडाचं झाड आहे, इथे अमुक एखाद्या वनस्पतीचं झाड आहे, हे मुळं एकमेकाला इंटरलॉक होतात. खाली जमिनीवर जे झाड असेल ते वरच्या जमिनीच्या झाडाच्या सोबत जाणाऱ्या, वरपर्यंत जाणाऱ्या झाडाच्या मुळांसोबत इंटरलॉक आहे. जमिनीतलं पाणी इंटरलॉक पद्धतीनं वर जाते. त्यांच्यामध्ये सक्शन मेथड आहे, पाणी खेचून घेतात. ते त्यांना एकमेकाच्या मैत्रीभाव संतुलन ठेवण्याच्या हिशोबाने ते त्यांची हार्मोनी मेंटेन करत आहे. आणि ते काय करत आहे, एका झाडापासून दुसऱ्या झाडाला, दुसऱ्या झाडापासून तिसऱ्या झाडाला मदतीचा हात देत आहे. सहयोगाची भूमिका आहे, सहकार्याची भूमिका आहे.
म्हणून ते दोन्ही झाड हिरवे आहे. माणसाचं तसं नाही, माणसाचं उलट आहे. ठीक आहे, म्हणून त्याला निसर्गानुकूल सगळे नियम मान्य नाही. माझी प्रगती होत असताना मी तुझी प्रगती होऊ देत नाही, कारण त्याला भीती आहे माझी प्रगती जर याच्याच लेवलची झाली तर मग हे कसं काय होईल, मग मला कोण ओळखेल, है ना. पुसदमध्ये सगळे डॉक्टर असतील तरी ते एकमेकाचे कॉम्पिटिटर आहेत. ते सहयोगी असते तर पुसदमध्ये पेशंटची संख्या कमी राहिली असती, पण डॉक्टर वाढत आहेतच तशी पेशंटची संख्या वाढत आहे. सहयोगी भूमिका फक्त निसर्गात आहे, आणि तीच सहयोगी भूमिका आयुर्वेदात आहे सगळ्या लोकांसाठी. जरी आपण पैसे घेत असलो तरी ती भूमिका सहयोगी आहे, व्यवहार म्हणून आपल्याला करायचं काम आहे. पण याच्या मागचा मूळ अर्थ सहयोगाचाच आहे. आजाराला त्याच पद्धतीने ते दुरुस्त करतात. पुढचं काय, द्रव्य गुण, नंतर द्रव्य कर्म. कर्म. आता द्रव्य आहे तर ते काहीतरी कर्म करणार, ठीक आहे ना. तर काल आम्ही डिस्कशन केलं की तू बसून जरी आहे, मी बसून जरी आहे, तरी नित्य कर्म चालू आहे. बैठक हे कर्म नाही आहे आपल्या हिशोबाने, पण निसर्गाच्या हिशोबाने ते कर्म आहे. कारण की बैठकीनंतर त्याला पुढचं काम चालणं आहे, किंवा बुद्धीचं काम विचार करणं आहे. आणि आपण बसूनही असलो तरी आपल्या इंटरनल ऑर्गनमध्ये सतत क्रिया चालू आहे. ती क्रिया ही आपल्याला ऊर्जा देतात, आणि ती ऊर्जा जी आहे ती वेगवेगळ्या, एक तर आजारनिर्मिती करेल, नाहीतर दोन्ही पॉझिटिव्हच आहे ना तसं विचार केला तर. म्हणजे काय की जर क्रिया सकारात्मक असेल तर ती शरीरासाठी सकारात्मक कार्य करेल, नकारात्मक असेल तरी ती शरीरासाठी सकारात्मक कार्य करत आहे. कारण शरीराचं कामच प्रत्येक वेळेस शरीर झिजत आहे, हे त्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. ठीक आहे, चला पुढचं. अग्निवेशश्च भेद जतुकर्णः पराशर हरित शार्पाणीश्च जगृस्त मुनेवरच. म्हणजे पुनर्वसूंचे 6 शिष्यांना आयुर्वेदाचे उपदेश, शिक्षण. त्यानंतर सर्व प्राणीमात्रांबद्दल आपुलकीचा भाव असल्यामुळे पुनर्वसू आत्रे यांनी सर्व प्राणीमात्रांवर कृपादृष्टी ठेवून पुण्यकारक कल्याण करणाऱ्या आयुर्वेदाचा उपदेश आपल्या 6 शिष्यांना केला. आत्रे मुनींनी उपदेश केलेला हा आयुर्वेद अग्निवेश, भेल, जतुकर्ण, पराशर, हरित आणि क्षारपाणी या 6 शिष्यांनी ग्रहण केलं. ठीक आहे, शिष्य परंपरा. पुढचं आयु आणि आयुर्वेद. हिताहितं सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः स उच्यते. आयुर्वेदाची परिभाषा.